मांद्रेमचे माजी सरपंच आणि या मांद्रेममध्ये क्रिकेटचा कुंभमेळा यांच्या अध्यक्षतेखाली मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नावाखाली आपण पाहतो अनुभवतो ते आमचे मार्गदर्शक महेशभाई कोनाडकर. आपल्याला विनंती आहे सर्वप्रथम आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करावं. अनेक भंडारी बांधव भगिनी ज्यांनी या भंडारी समाजाचं नाव रोशन केलं अशा आमच्या सर्व भंडारी समाज बांधवांचा आणि भगिनींचा सन्मान होतोय. सर्वप्रथम आमदार विरेश बोरकर यांचं स्वागत करण्यासाठी महेशजी कोनाडकर आपल्याला विनंती. आमदार विरेशजी बोरकर यांचं स्वागत होत आहे. यानंतर संजयजी नागवेकर जे अध्यक्ष आहेत भंडारी बॉईज मांद्रेमचे. संजयजी नागवेकर आपल्याला विनंती. तुये सरपंच अनिल हरमलकर साहेब यांचं स्वागत आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावं. यानंतर भाऊ कासकर आपल्याला विनंती आहे. पारसे सरपंच अजय कलंगुटकर यांचं स्वागत आपण संपन्न करावं. पुढील स्वागतासाठी सिद्धू साळगावकर आपण सज्ज राहावं. पुढील स्वागत होत आहे सिद्धू साळगावकर यांच्या शुभ हस्ते पारसे पंच मेंबर अजित मोरजकर यांचं. अजितजी मोरजकर या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं सस्नेह जय भंडारी स्वागत. पारसे पंच मेंबर अजितजी मोरजकर यांचं मनपूर्वक स्वागत होत आहे. पुढील स्वागत होत आहे संदीप गडेकर यांच्या शुभ हस्ते पारसे पंच मेंबर स्वप्नील नाईक यांचं स्वागत होत आहे. पारसे पंच मेंबर स्वप्नील नाईक यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत होत आहे. पुढील स्वागतासाठी विठ्ठलजी गडेकर आपण सज्ज राहावं. यानंतर स्वागत होत आहे विठ्ठल गडेकर यांच्या शुभ हस्ते पारसे पंच मेंबर मधु सातार्डेकर यांचं. पारसे पंच मेंबर मधु सातार्डेकर साहेब आपलं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं जय भंडारी दे ललकारी स्वागत. पुढील स्वागत भाऊ आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते तुये पंच मेंबर उदय मांजरेकर साहेब यांचं स्वागत करावं. भाऊ यांच्या शुभ हस्ते तुये पंच मेंबर उदय मांजरेकर यांचं स्वागत होत आहे. पुढील स्वागत संजयजी कोरगावकर यांच्या शुभ हस्ते कोरगावचे एक्स सरपंच समीर भाटलेकर साहेब यांचं. हे आमचे सर्व भंडारी बांधव आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं हे सगळे भंडारी बांधव या भगिनी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यानंतर पुढील स्वागत होत आहे कोरगावच्या डेप्युटी सरपंचा कल्पिता कलचावकर मॅडम यांचं. सिद्धू साळगावकर आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण कोरगावचे डेप्युटी सरपंच कल्पिता कलचावकर मॅडम यांचं स्वागत संपन्न करावं. पुनश्च एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं शब्दसुमनानी जय भंडारी दे ललकारी स्वागत. आणि या स्वागताबरोबरच काही मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत. सर्वप्रथम भंडारी समाजाला ज्यांनी अभिमानाचे क्षण मिळवून दिले आणि त्या क्षणांबरोबरच अभिमानाची असणारी खाकी वर्दी सुद्धा ज्यांनी आपल्या खांद्यावर तेजाने सांभाळली, या खाकी वर्दीची इज्जत सुद्धा ज्यांनी अगदी प्राणपणाने जपली, अशा काही आमच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान होतोय. आणि सर्वप्रथम सन्मान होतोय चंद्रकांत साळगावकर रिटायर्ड DYSP चंद्रकांत साळगावकर साहेब आपला सन्मान होतोय. मी विनंती करतो आमचे युवा आमदार विरेशजी बोरकर यांना साहेब आपल्या शुभ हस्ते हे सन्मान आपण संपन्न करावं. सत्काराचं स्वरूप आहे शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ. आणि आमदार विरेशजी बोरकर यांच्या शुभ हस्ते रिटायर्ड DYSP चंद्रकांत साळगावकर साहेब यांचा सन्मान होतोय. चंद्रकांतजी साळगावकर साहेब आपला सुद्धा जय भंडारी दे ललकारी मनपूर्वक आपला हा सन्मान. संकल्प एकजुटीचा प्रत्येक भंडारी लाख मोलाचा. यानंतर पुढील सन्मान होतोय पोलीस इन्स्पेक्टर संचित कांदोळकर यांचा. पुन्हा एकदा आमदार सन्माननीय विरेशजी बोरकर साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न व्हावा. पोलीस इन्स्पेक्टर संचित कांदोळकर. संचित कांदोळकर सर या स्पर्धेत आमचे मान्यवर म्हणून उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे भंडारी बांधव म्हणून सुद्धा उपस्थित आहेत.
ड्युटी बजावून वेळात वेळ काढून संचितजी क्रिकेटवर सुद्धा तेवढंच प्रेम करतात, त्याबद्दल आणि भंडारी समाजाचा अभिमान आपण सांभाळल्याबद्दल संचितजी आपलं मनपूर्वक स्वागत. एक स्वागत होत आहे महेशजी कोनाडकर, आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. मोर्जी सरपंच सन्माननीय मुकेशजी गडेकर यांचं स्वागत. मांद्रेम माजी सरपंच आमचे मार्गदर्शक महेशजी कोनाडकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. पुन्हा एकदा आमचे आमदार सन्माननीय वीरेशजी बोरकर साहेब, आपल्याला विनंती आपण पुढील सन्मान संपन्न करावेत. पोलीस इन्स्पेक्टर विश्वजित चोडणकर, हे सर्व आमचे भंडारी बांधव. यानंतर पुढील सन्मान होतोय पोलीस इन्स्पेक्टर चेतन सावईकर. चेतनजी सावईकर, आपला सन्मान होतोय. चेतन सावईकर. पोलीस सब इन्स्पेक्टर हरीश वांगणकर साहेब, नितीन नाईक साहेब, पुढील सन्मानासाठी आपण सज्ज राहावं. पोलीस इन्स्पेक्टर चेतन सावईकर यांचा सन्मान होतोय. मित्रांनो, टाळ्या वाजत राहून दे. हे आपले सर्व भंडारी बांधव आहेत आणि आपल्या ज्ञातीचा झेंडा त्यांनी तेजाने तळपत ठेवलाय. आम्हाला अभिमान आहे आमच्या भंडारी समाजातून अशी सुद्धा रत्न जन्मलीत की त्यांचा संपूर्ण गोवा राज्याला, महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला अभिमान. यानंतर सन्मान होतोय पोलीस सब इन्स्पेक्टर हरीशजी वांगणकर यांचा. मी पुनश्च एकदा विनंती करतोय आमदार वीरेशजी बोरकर यांना, साहेब आपल्या शुभ हस्ते आपण संपन्न करावा हा सन्मान पोलीस सब इन्स्पेक्टर हरीशजी वांगणकर यांचा. आमदार वीरेशजी बोरकर, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते अजून एका आमच्या खाकी वर्दीचा आपण सन्मान करावा. आणि योगायोग काय आहे बघा, भंडारी समाजाला अभिमान वाटावं असं हे नाव आहे. आणि या आमच्या मान्यवरांनी ही खाकी वर्दी परिधान करून अजून 24 तास सुद्धा झाले नाहीयेत, तोपर्यंत त्यांचा हा यथोचित सन्मान होतोय. भंडारी बॉईज मांद्रेम आयोजित भंडारी चषक 2024च्या निमित्तानं पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून आजच जे जॉईन झाले, तर टाळ्या वाजूया नितीन नाईक सरांसाठी. नितीन नाईक सर, आपलं मनपूर्वक यथोचित स्वागत आहे. हे अभिमान वाटणारे क्षण आहेत, कारण सध्याच्या घडीला आमची तरुण पिढी स्पर्धा परीक्षांपासून थोडीशी लांब जाते की काय अशी भीती वाटत होती, पण ही भीती अनाठायी आहे. कारण आमची युवा पिढी या स्पर्धा परीक्षांमधून या मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचतायत आणि हे आमचे भंडारी बांधव अशा पदांपर्यंत पोहोचतायत, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट. सगळ्यांची यानंतर पुढील सन्मान होत आहेत ज्या व्यक्तींनी मांद्रेम गावाचं नेतृत्व करताना सरपंच पद सांभाळलं आणि या सरपंच पदाला ज्यांनी एक वेगळं वलय प्राप्त करून दिलं. थिविम विधानसभेचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक किरणजी कांदोळकर साहेब, आपल्याला विनंती असेल पुढील सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावं. आणि पहिला सन्मान होतोय मांद्रेम गावचे प्रथम सरपंच कैलासवासी विठ्ठल हरमलकर यांचे नातू निलेश हरमलकर इथे उपस्थित आहेत. निलेशजी, आपल्याला विनंती असेल सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर येऊन मांद्रेम गावचं ज्यांनी प्रथम नेतृत्व केलं ते प्रथम सरपंच कैलासवासी विठ्ठल हरमलकर यांचा सन्मान आपण स्वीकारावा. यानंतर मांद्रेम गावचे चतुर्थ सरपंच स्नेहा नाईक मॅडम यांचा सन्मान होतोय. पुन्हा एकदा मी विनंती करेन माजी आमदार सन्माननीय किरणजी कांदोळकर साहेब यांना, साहेब आपल्या शुभ हस्ते आमच्या मांद्रे गावच्या चौथ्या सरपंचा स्नेहा नाईक मॅडम यांचा सन्मान आपण संपन्न करावा. भंडारी बांधव आणि भंडारी भगिनी यांचा यथोचित सन्मान मांद्रेम भंडारी बॉईज आयोजित भंडारी चषक 2024च्या निमित्तानं सन्मान होतोय आमच्या चतुर्थ सरपंचा स्नेहा नाईक मॅडम यांचा. यानंतर मांद्रेम गावचं नेतृत्व ज्यांनी केलं सौ रक्षा कलशावकर मॅडम यांचा सन्मान होतोय. रक्षा कलशावकर मॅडम, आपल्याला ही विनंती आहे सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर येऊन या जय भंडारी चषक 2024च्या निमित्तानं आपला यथोचित सन्मान आपण स्वीकार करावा. रक्षा कलशावकर मॅडम या आमच्या 6व्या सरपंच आहेत. मांद्रेम गावचं त्यांनी नेतृत्व केलंय आणि मांद्रेम गावातील अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी पूर्णत्वास नेलेत. मॅडम, आपला यथोचित सन्मान. या सन्मानानंतर
या गावचे 8वे सरपंच म्हणून ज्यांनी पदभार सांभाळला ते संतोष बर्डे सर यांचा सन्मान होईल। पुनश्च एकदा माजी आमदार किरणजी कांदोळकर साहेब यांच्या शुभ हस्ते। संतोष बर्डे सर, आपल्याला विनंती आहे या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। मांद्रेम गावचं 8वं सरपंच पद आपण सांभाळलात आणि त्याबद्दल माजी सरपंच संतोष बर्डे यांचा सन्मान होतोय। यानंतर मांद्रेम गावचे 10वे सरपंच सुभाष आसोलकर सर यांचा सन्मान होईल। सुभाष आसोलकर सर यांनी गावचं नेतृत्व केलंय, पण त्याचबरोबर संपूर्ण गोवा राज्यात महाराष्ट्रात ते प्रसिद्ध आहेत। एक उत्कृष्ट नाट्यकर्मी, उत्कृष्ट रंगकर्मी म्हणून अनेक नाटकं ज्यांच्या सिद्धहस्त लेखणी म्हणून उतरले ते मांद्रेमचे माजी सरपंच सुभाष आसोलकर सर यांच्यासाठी टाळ्या वाजत राहून दे। आणि याच टाळ्यांच्या गजरात मांद्रेम गावचं नेतृत्व सध्या जे करत आहेत ते विद्यमान सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांचा सन्मान होतोय। पुनश्च एकदा माजी आमदार किरणजी कांदोळकर साहेब, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते विद्यमान सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांचा सन्मान आपण भंडारी वॉइस मांद्रेम आयोजित भंडारी चषक 2024च्या निमित्तानं संपन्न करावा। धन्यवाद। या सन्मानाबरोबरच अजून एक सन्मान होईल। खरोखर तत्पूर्वी अजून सन्मान संपन्न होत आहेत आणि पुढील सन्मानासाठी मी विनंती करेन तुये सरपंच अनिल हरमलकर यांना। अनिलजी हरमलकर, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा। तुयेचे पंच मेंबर अनिल हरमलकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। श्रीकांत पेडणेकर साहेब यांचा। श्रीकांत पेडणेकर साहेब एक्साइजचे असिस्टंट कमिशनर गोवा हे महत्त्वाचं पद श्रीकांत पेडणेकर साहेब सांभाळत आहेत। श्रीकांत पेडणेकर साहेब, भंडारी बांधव म्हणून आपण करत असलेली सेवा आमच्यासाठी अभिमानाची आणि त्याबद्दल आपला हा यथोचित सन्मान। यानंतर पुढील सन्मान होईल तुये पंच मेंबर अनिलजी हरमलकर यांच्या शुभ हस्ते नाट्यकर्मी, रंगकर्मी आणि लेखक अनिल आसोलकर यांचा। अनिलजी आसोलकर, आपल्याला विनंती आहे सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर येऊन या सन्मानाचा सुद्धा स्वीकार करावा। सन्मान होतोय सन्माननीय अनिलजी हरमलकर यांच्या शुभ हस्ते रंगकर्मी, नाट्यकर्मी आमचे भंडारी बांधव अनिल आसोलकर यांचा। धन्यवाद सर। पुढील सन्मानासाठी मी विनंती करतोय संपूर्ण गोवा राज्यातील ओबीसी बांधवांचं नेतृत्व करणारे अध्यक्ष मधु नाईक सर यांना। मधु नाईक सर, आपल्याला विनंती पुढील 2 सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावे। आणि सन्मान होतोय अभिमन्यू किन्नेकर, जे सध्या पेडणे तालुक्यातील भंडारी समाजाचं सेक्रेटरी पद सांभाळत आहेत। अभिमन्यू पेडणेकर यांचा सन्मान करण्यासाठी मधु नाईक, आपल्याला विनंती। धन्यवाद सर। या स्पर्धेच्या निमित्तानं मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार दयानंद सोपटे साहेब उपस्थित होत आहेत। सन्माननीय दयानंद सोपटे साहेब, आपल्याला विनंती आहे सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर यावं। मी विनंती करतो आमचे अध्यक्ष महेशजी कोनाडकर साहेब यांना आपण सन्मानपूर्वक दयानंद सोपटे साहेब यांना व्यासपीठावर घेऊन यावं। संजयजी नागवेकर, आमचे लाडके आमदार दयानंद सोपटे साहेब यांना व्यासपीठावर घेऊन येत आहेत। या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे मार्गदर्शक महेशजी कोनाडकर, आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण माजी आमदार दयानंद सोपटे साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। हे सर्व आमचे भंडारी बांधव या स्पर्धेच्या निमित्तानं जय भंडारी दे ललकारी ही भंडारी ताकद आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते। यानंतर सन्माननीय ओबीसी समाजाचे गोवा राज्याचे अध्यक्ष मधु नाईक सर, आपल्याला विनंती पुढील सन्मान आपण संपन्न करावा कालिदास नाईक यांचा। कालिदास नाईक आमचे मार्गदर्शक, नजीकच या मैदानाला लागून त्यांचे घर आहे आणि या मैदानावर अनेक कार्यक्रम आयोजित होतात, पण कधीही त्यांनी कुठच्याही कार्यक्रमाच्या आवाजाचा किंवा आयोजनाचा त्रास होतो अशी तक्रार केली नाही। या उलट आम्हाला नेहमीच ज्यांनी प्रोत्साहन दिलं, सहकार्य केलं ते आमचे मार्गदर्शक कालिदास नाईक यांचा सन्माननीय
मधु नाईक यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। धन्यवाद। यानंतर विनंती असेल माजी आमदार सन्माननीय दयानंद सोपटे साहेब यांना पुढील सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा। सन्माननीय दयानंद सोपटे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। फायर फायटर म्हणून कामगिरी बजावणारे आमचे मित्रवर्य मिलिंद दाभोलकर यांचा, मिलिंद दाभोलकर, त्याचप्रमाणे डॉक्टर हर्षा नाईक, आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सज्ज राहावं आपल्या सन्मानासाठी। त्याचप्रमाणे नीलम गोडकर, आपल्याला सुद्धा विनंती असेल। फायर फायटर म्हणून जे सेवा बजावत आहेत सन्माननीय मिलिंद दाभोलकर यांचा सन्मान, रिटायर्ड आर्मी मॅन सन्माननीय मिलिंद दाभोलकर यांचा सन्मान होतोय। नजर चुकीने त्यांच्या नावाचं नजर चुकीने ही चूक झाली सर, आपलं मनपूर्वक माफी मागून मी विनंती करतो माजी आमदार दयानंद सोपटे साहेब यांना मिलिंद दाभोलकर यांचा आपण सन्मान करावा। रिटायर्ड आर्मी मॅन आहेत आणि दाभोलकर साहेब, आर्मी मॅन म्हटलं की एक वेगळा आदर सर्वांच्या मनात असतो आणि त्यामुळे दाभोलकर साहेबांनी अगदी योग्य वेळी आमची चूक निदर्शनास आणून दिली आणि आमच्या रिटायर्ड आर्मी मॅनचा सन्मान भंडारी बांधव म्हणून दाभोलकर साहेब आपला हा यथोचित सन्मान आम्ही आपल्याला वितरित करतोय। यानंतर सन्मान होतोय आमच्या एका सुकन्याचा, आमची ही भंडारी सुकन्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी सध्या कार्यरत आहे डॉक्टर हर्षा नाईक यांचा सन्मान होतोय। मी विनंती करतो माजी आमदार दयानंद सोपटे साहेब यांना, साहेब आपल्या शुभ हस्ते आमच्या या सुकन्याचा आपण सन्मान करावा। आमची ही भंडारी भगिनी ही सुद्धा भंडारी समाजाचा झेंडा या वैद्यकीय क्षेत्रामध्ये तेजाने तळपत ठेवते आणि त्याबद्दल डॉक्टर हर्षा नाईक यांचा हा यथोचित सन्मान भंडारी चषक 2024च्या निमित्तानं। अजून एक सन्मान होईल यानंतर आमच्या सुकन्याचा आणि सन्मान होतोय नीलम गोडकर। नीलम गोडकर, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं। शिक्षण क्षेत्रामध्ये हिने कमाल केली। संपूर्ण मांद्रे गावामध्ये नव्हे तर पेडणे तालुक्यामध्ये SSCच्या परीक्षेमध्ये 2023 साली जी प्रथम आली 96% मार्क जिने मिळवलंय, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया नीलम गोडकर हिच्यासाठी। आणि माझी विनंती असेल महेशजी कोनाडकर, आपणही या सत्कारासाठी व्यासपीठावर जावं। आमदार दयानंद सोपटे साहेब यांच्या सोबत हा सन्मान आपण सुद्धा संपन्न करावा, कारण मांद्रेम गावातील या आमच्या सर्व सुकन्यांसाठी, आमच्या सुपुत्रांसाठी महेशजी कोनाडकर यांनी दिलेले योगदान हे वादातीत। महेशजी कोनाडकर, आपले धन्यवाद। आमदार सोपटे साहेब, आपले सुद्धा धन्यवाद म्हणून पुढील सन्मानासाठी मी विनंती करतोय सन्माननीय मुकेशजी गडेकर यांना, मोर्जी सरपंच मुकेशजी गडेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। मुकेशजी गडेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। भंडारी समाज पेडणे तालुका अध्यक्ष शिवकुमार आरोलकर यांचा। शिवकुमार आरोलकर सर, आपल्याला विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। मुकेशजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान झाल्यानंतर पुन्हा एकदा मुकेशजी, आपल्याला विनंती असेल अजून एक सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा। आमचे भंडारी बांधव, उत्कृष्ट लेखक, अष्टपैलू नाट्यकर्मी महादेव हरमलकर यांचा सन्मान मुकेशजी आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा। खरोखरच महेशभाई, संजूभाई, आपले मनपूर्वक आभार आहेत। या स्पर्धेच्या निमित्तानं भंडारी समाज बांधवांची आपल्याला एक नवीन ओळख होते, कारण आजपर्यंत या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक जण गोव्यामध्ये आलेत गेलेत, पण ते भंडारी आहेत हे खूप जणांना आज ज्ञात होत आहे। हे आमचे सर्व भंडारी बांधव, ज्या भंडारी समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार सांभाळलं, ज्या भंडारी समाजाने समुद्रावर वर्चस्व गाजवलं। मायनाक भंडारी हे तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे पहिले प्रमुख झाले। तर असे भंडारी बांधव जे या भंडारी बांधवांचं वारसा सांभाळतायत, अशा आमच्या भंडारी बांधवांचा हा सन्मान होतोय। यानंतर पुढील सन्मानासाठी मी विनंती करतोय अजय कलंगुटकर पारसे सरपंच यांना, आणि अजयजी आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा। आतापर्यंत 350 पेक्षा जास्त नाटकांमध्ये ज्यांनी भूमिका बजावली असे आमचे भंडारी बांधव सुनील पुरखे यांचा। सुनीलजी पुरखे, आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यावं, आपला सन्मान होतोय। पारसे सरपंच अजय कलंगुटकर यांच्या शुभ हस्ते।
याचबरोबर पारसे सरपंच अजयजी कलंगुटकर आपल्याला विनंती असेल आपण सन्मान करावा मांद्रेम हायस्कूलचे सेवानिवृत्त गुरुवर्य शिक्षक तुकाराम हमल यांचा। यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय मोरगावच्या डेप्युटी सरपंच कल्पिता कलशावकर मॅडम यांना विनंती राहील मॅडम पुढील 2 सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करावे। पहिला सन्मान होतोय वकिली क्षेत्रामध्ये ज्यांनी भंडारी समाजाचं नाव रोशन केलं ॲडव्होकेट ओमकार गोवेकर यांचा सन्मान होतोय। ओमकारजी आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यावं। आमचे युवा वकील ओमकार गोवेकर यांचा सन्मान कोरगावच्या डेप्युटी सरपंच कल्पिता कलशावकर मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। धन्यवाद मॅडम आपले मनपूर्वक आभार। यानंतर कोरगावचे एक सरपंच समीर भाटलेकर साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा। आमचा युवा खेळाडू सुजल कलशावकर स्क्वे मार्शल आर्ट मध्ये ज्याने नेपाळमध्ये जाऊन भारताचं प्रतिनिधित्व केलं आमचा हा आंतरराष्ट्रीय खेळाडू सुजल कलशावकर आमचा भंडारी बांधव सुजलचा सन्मान होतोय। कोरगावचे एक्स सरपंच सन्माननीय समीर भाटलेकर साहेब यांच्या शुभ हस्ते। तुये पंच मेंबर उदयजी मांजरेकर साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करावा। आयुष गडेकर हॉलीबॉल मध्ये ज्यांनी गोवा राज्याचं आणि भारताचं प्रतिनिधित्व थेट जर्मनी पर्यंत जाऊन केलं टाळ्यांचा गजर करूया आमच्या आंतरराष्ट्रीय भंडारी खेळाडूसाठी आयुष गडेकर हॅलो जर्मनीमध्ये जाऊन ज्यांनी गोवा राज्याचा नावलौकिक वाढवला आयुष गडेकर यांचा यथोचित सन्मान। यानंतर एक मोठा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। गेली अनेक वर्ष गोवा राज्यातील क्रिकेटला ज्याने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आजचं हे आगळं वेगळं क्रिकेट आपण पाहतो ज्याला खास करून आपण प्रोफेशनल क्रिकेट म्हणतो जे क्रिकेट फ्रँचायझी टाईपवर अवलंबून आहे। पण एक काळ होता 15 ते 20 वर्षांपूर्वीचा आणि तो काळ होता एखादा खेळाडू कायमस्वरूपी हॅलो 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 एखादा खेळाडू 10-10 15-15 वर्ष एकाच संघातून खेळायचा एकाच संघाचं प्रतिनिधित्व करायचं कारण तो काळ होता मित्रांनो पैशासाठी नव्हे तर आपल्या गावाच्या आपल्या तालुक्याच्या आपल्या राज्याच्या अस्मितेसाठी खेळण्याचा। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक मैदानं ज्यांनी अनेक वर्ष डॅझलिन म्हापसा या संघाकडून खेळून अनेक मैदानं गाजवली अनेक मानाचे चषक ज्यांनी गोवा राज्यात आणले टाळ्या वाजत राहून दे संजय नागवेकर यांच्यासाठी। त्याचबरोबर भंडारी बॉईज मांद्रेम आयोजित भंडारी चषक 2024 या स्पर्धेचं मुख्य आयोजक पद सुद्धा संजय नागवेकर यांच्याकडे। सन्माननीय अजितजी मोरजकर साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते त्याचप्रमाणे पंच मेंबर सातार्डेकर आणि स्वप्नील नाईक या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे हा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा। पारसे पंच मेंबर अजित मोरजकर स्वप्नील नाईक आणि मधु सातार्डेकर या मान्यवरांच्या हस्ते संजय नागवेकर एक अकेला सेना बराबर असं ज्याचं वर्णन महाराष्ट्रात केलं जातं। संजय आपला हा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आणि योगायोग काय असेल मित्रांनो तर गेली 15 ते 20 वर्ष मी संजूचा खेळ पाहतोय। गेली 5 वर्ष मांद्रेम मध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मी येतोय पण संजय नागवेकर भंडारी आहे हे मला
ही स्पर्धा जाहीर झाल्यानंतर समजलं आणि मी भंडारी आहे हे महेश भाईंना ही स्पर्धा जाहीर झाल्यानंतर समजलं. म्हणजे एवढी वर्ष आपण एकत्र आहोत पण कधी भंडारी ज्ञाती बांधव म्हणून आम्ही एकत्र आलो नाहीत, पण तो योगायोग या स्पर्धेमुळे आम्हाला लाभला आणि त्याचं सर्व श्रेय भंडारी बॉईज मांद्रेमला जात आहे, ज्यांनी भंडारी चषक 2024चं आयोजन केलं. आणि याच रांगेतील अजून एक सन्मान होतोय, या सर्वांना एकत्र आणलंय ज्यांनी. कारण एखाद्या देवळात गेल्यानंतर देवाच्या गळ्यात एखादा सुंदर हार आपण पाहतो, त्या हारातली सुंदर फुलं आपल्याला पाहायला मिळतात, कलाबूत पाहायला मिळतं, काही पानं पाहायला मिळतात, कधीतरी त्याच्यात हिरे असतात, माणकं असतात, पण या सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांना एकत्र करणारा दोरा तो मात्र खूप क्वचित प्रसंगी आपल्याला दिसत असतो. तर या स्पर्धेच्या निमित्तानं या भंडारी समाजातील भंडारी बांधव आणि भगिनींना, या सर्व रत्नांना ज्यांनी एकत्र आणलंय, पण हे एकत्र आणताना सुद्धा ज्यांनी आपलं अस्तित्व या व्यासपीठावर जाणवू दिलं नाही, सन्मान होतोय, स्वागत होतंय. या स्पर्धेचे सर्व आमचे मार्गदर्शक आणि मांद्रेमचे माजी सरपंच महेशजी कोनाडकर यांचं टाळ्या वाजत राहून दे. महेशजी कोनाडकर यांच्यासाठी मी विनंती करतो. माजी आमदार सन्माननीय वीरेशजी बोरकर साहेब यांना आणि व्यासपीठावर माफ करा, विद्यमान आमदार सन्माननीय वीरेशजी बोरकर साहेब आणि व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय, आपण सर्वांनी या सन्मानासाठी आपली उपस्थिती दर्शवावी. विद्यमान आमदार सन्माननीय वीरेशजी बोरकर यांच्या शुभ हस्त सन्माननीय महेशजी कोनाडकर यांचा हा यथोचित सन्मान भंडारी बॉईज मांद्रेम आयोजित भंडारी चषक 2024च्या निमित्तानं. सर्व मान्यवरांना पुनश्च एकदा सन्मानपूर्वक व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी मी विनंती करतोय आणि यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करेन मोरजी सरपंच सन्माननीय मुकेशजी गडेकर यांना. सगळ्यांक नमस्कार. भंडारी समाज मांद्रेम भंडारी बॉयज यांच्यानी ऑर्गनायज केल्लो हो टोर्नामेंटा भितर आमचे उपस्थित आहा मंचेचेर आमचे सात आंध्रेचे आमदार वीरेश बोरकर, तशेंच माजी आमदार दयानंद सोपटे मांद्रे मतदारसंघ, तशेंच माजी आमदार थिवी मतदारसंघ किरण कांदोळकर सर आणि मांद्रे गांवचे सरपंच बाळा नायक, तशेंच पार्शे गांवचे सरपंच अजय कलंगुडकर. सगळ्यांची नांवां घेना आदरणीय व्यासपीठ. सगळ्यान पयलीं कॉंग्रेच्युलेट करता भंडारी बॉयज मांद्रेम हांच्या लागीं हांकां की हांच्यांनी हो आमकां एक संदी दिली. सगळे जे आमचे भंडारी बांधव आसा तांकां एकामेका वांगडा परिचय जावपाक. तशेंच हांव मागता की आमी सगळे संघटीत रावन आमचे समाजाचे कार्य करपाचे. तशेंच आमचे जे आदरणीय व्यासपीठ आहा तेंचे कडसून आमी तांकां सदिना टीव्हीर खंय ना खंय पळयता, जशें की वीरेश बोरकार जो आमचो एसेंब्लीचो आवाज म्हणटा आमी. बरें दिसता केन्ना उलयतना यंग आहा, टॅलेंटेड आहा, आमकांय उमेद दिसता की तेच्या सारकें जावचें, पूण आमी ताका एक सदिनाच एक आदरणीय धरतले. तशेंच आमचे माजी आमदार दयानंद सोपटे, किरण भाई सगळे आसा, मधू नायक आहा, तेजे आमी स्टेटस पळयत आसा, तो आमच्या समाजा खातीर खूब वावरता. तशेंच हांव मागता आमी सगळ्यांनी संघटीत रावन आमचे समाजाचें कार्य करीत रावपाचें. आनी परत एकदा महेश कोनाडकर यांचे धन्यवाद म्हणटा की तेंच्यांनी हो बऱ्यांतलो बरो टोर्नामेंट करून आमच्या सगळ्या बांधवांक एका व्यासपीठार हाडून सगळ्यांची ओळख करून दिल्या बद्दल तुमचे सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा. जय भंडारी. धन्यवाद मुकेशजी, आपले मनपूर्वक आभार. यानंतर काही मान्यवरांचं मनोगत आहे, पण तत्पूर्वी दोन्ही संघांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या समोर येऊन लाईनअप करून घ्यावी. जे दोन संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होत आहेत, बारदेस स्ट्रायकर्स आणि सातेरी माऊली युवराज पोट, या दोन्ही संघांना विनंती आहे आपण त्वरित मैदानाच्या समोर व्यासपीठाच्या समोर येऊन लाईनअप करावी. सन्मानपूर्वक आपल्याला मैदानाच्या दिशेने जायचंय आणि मैदानावर नाणेफेक करायचे. तोपर्यंत मी विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सगळ्या गेस्टांक एक रिक्वेस्ट आहा, मातशे एक 2-2 मिनटाचेच भाशणां करा प्लीज, वाडो नाका. यानंतर पारसे सरपंच अजयजी कलंगुटकर साहेब, आपल्याला विनंती आहे आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. टीम वेंगुल्ला टीम. हॅलो हॅलो
सगळ्यांक नमस्कार. आजच्या या भंडारी समाज या समाजान आयोजित केल्ल्या क्रिकेट टुर्नामेंट्सच्या व्यासपीठाचेर आदरणीय व्यासपीठ आणि तशेंच हय जमलेले प्रेक्षक आणि सगळ्यांचे जर खरे आभार मानपाचे जाल्यार ते म्हणजे सगळे आमचे भंडारी समाज क्रिकेट प्रेमी ज्यांच्यांनी अभिमानान ह्या टुर्नामेंटाक भाग घेतलो. म्हाका आयज ह्या व्यासपीठार सरपंच म्हणून जरी आसलोय जाल्यार आयज खरो म्हाका अभिमान दिसता. मी 2 टर्म ह्या पेडणे तालुक्याच्या भंडारी समाजाचो अध्यक्ष म्हणून काम केला. तेजो आयज म्हाका खरो अभिमान दिसता. कारण आमचे हे यंग जनरेशन आयज इतके ओपन येवन असो टुर्नामेंट एक आमच्या पेडणे तालुक्यानच न्हय सबंद महाराष्ट्रान किंवा सबंद गोंयान आयज तेंच्यांनी दाखोवन दिला की ह्या भंडारी समाजान कितकी ताकद आसा ती. अशीच ताकद तेंच्यांनी हर एक कार्यक्रमान फुडें व्हरची अशी तेंचे कडेन अपेक्षा करता आणि परत सगळ्यांक एकदा शुभेच्छा दिता आणि माझे 2 शब्द सोंपयता. धन्यवाद सर, आपले मनपूर्वक आभार. एक सन्मान होतोय. व्यासपीठावर उपस्थित असणारे गोवा राज्याचे ओबीसी संघटनेचे अध्यक्ष मधु नाईक सर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. महेशजी कोनाडकर यांचा. महेश भाई आपण व्यासपीठावर यावं. आणि या सन्मानाचं स्वरूप आहे स्वर्गीय BP मंडल यांची प्रतिमा देऊन हा सन्मान होतोय. बिंदेश्वरी प्रसाद मंडल, फॉर्मर चीफ मिनिस्टर ऑफ बिहार, एक्स MP लोकसभा अँड चेअरमन ऑफ 2nd नॅशनल कमिशन फॉर सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. ज्या व्यक्तींमुळे आपल्याला हा सन्मान किंवा या समाजाला आपल्याला सर्वांना आरक्षण मिळालंय ते नाव म्हणजे स्वर्गीय BP मंडल. आणि BP मंडल साहेब यांची प्रतिमा देऊन सन्माननीय मधु नाईक यांच्या शुभ हस्ते मांद्रेमचे विद्यमान सरपंच सन्माननीय बाळा नाईक यांचा सन्मान होतोय. सन्माननीय सरपंच बाळा नाईक साहेब, आपल्याला विनंती या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय प्रशांत उर्फ बाळा नाईक जे मांद्रेमचं सध्या नेतृत्व सांभाळत आहेत, बाळा नाईक यांचा हा सन्मान. आणि या सन्मानासोबतच मी विनंती करेन मांद्रेमचे विद्यमान सरपंच आमचे मार्गदर्शक प्रशांत उर्फ बाळा नाईक यांना आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. हॅलो हां. मांद्रे भंडारी बॉयज आयोजित भंडारी चषक 2024 या ग्रँड फिनाले तसेच बक्षीस वितरण समारंभ आणि जो आयज सत्कार घडोवन हाडला या खास करून हांगा आमच्या ह्या व्यासपीठाचेर उपस्थित माननीय आमदार विरेशजी बोरकर तसेच मांद्रे मतदारसंघाचे आदले आमदार दयानंद भाई सोपटे तसेच आमचे माजी आमदार किरण कांदोळकर सर तसेच विविध पंचायतीचे सरपंच एक्स सरपंच पंच मेंबर तसेच जायते हांगासर पुलीस ऑफिसर डिवायस एक्स रिटायर्ड ऑफिसर्स आसात आणि हांगासले आमचे भंडारी बॉयज खास करून आमचे जे भंडारी जे आयोजक आसा हांगासर आणि हांव खरोखरच तांकां एक शुभेच्छा दिता कारण तेंच्यांनी हो भुरग्यांक एक 10 टिमी ऑर्गनायज 10 टिमींक इनवायट करून जवळ जवळ 150 भुरग्यांक तेंच्यांनी एक बऱ्यापैकी प्लॅटफॉर्म दिला आणि तो बी एक भंडारी भुरग्यांक आणि एक हांव खरोखर मागता की कारण ते भुरग्यांनी एक बऱ्या पद्धतीने आपली खेळी केल्या टोटल 10 टिमींनी भाग घेतल्या आणि आयज आमी फायनली पळोवपाक गेल्या एक वेगवेगळ्या बॉयज तसेच आमचे बार्देस बॉयज यांच्यानी हे आयज फायनलीक पावल्या. चड टायम घेना कारण नुकतेच आमचे जो टुर्नामेंटाचो सर्व आसा महेश बाब कोनाडकर यांच्यानी सांगला एक 2-2 मिनटां खेळा पण हांव एक सांगूंक सोदता नुकतेच आता आमचे माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्यानी आपल्या भाशणात म्हटलेले की आमचो एक बऱ्यापैकी एक टुर्नामेंट जाल्लो केरी हांगा गांवांत तेन्ना म्हाका एक कोणी एक कार्य दिल्लें एक XYZ म्हण
एक बरो टुर्नामेंट तूं घडोवन हाड म्हणून मांद्रेन आणि तेणें म्हाका एक जबाबदारी दिल्ली टुर्नामेंट घडोवन हाडपाक. पण तो एक्चुअली टुर्नामेंट पळोवपाक गेल्यार हो न्हू, पण तेंच्यांनी म्हाका आपल्या स्वता भाशणान म्हाजें कौतुक केल्लें. कारण खऱ्या अर्थान हो टुर्नामेंट हांवें घडोवन हाडूंक ना, पण ह्या मांद्रे गांवचो एक सरपंच ह्या नात्यान म्हाजो तांकां एक ल्हानसो एक मदत, तांकां एक छोटीसो एक तांकां हातभार आसलो. पण खऱ्या अर्थान पळोवपाक गेल्यार मांद्रे जे यूथ आसा आमचे मांद्रे भंडारी बॉयज, तेंच्यांनी जे अथक परिश्रम गेली 8-10 दीस हांव पळयता, तेंच्यांनी जो हो ग्रावंड पळयला हांव, अक्षरशः तेंच्यांनी स्वता आपल्या हातीन शेण हांगा काडल्या आणि जायती हांगासर जे कितें अडचणी आहा तेंच्यांनी एक सायडीक काडून एक आमकां एक बरो दिसता ग्रावंड. कारण हो ग्रावंड जो जावन आसा एक महेश बाब कोणाडकर, तसोच आमचो संजू नागवेकर आणि जायते हांगासले आमचे यूथ आसा. एक्चुअली पळोवपाक गेले हे शेती जमिनी आसा, पण तेंच्यांनी स्वता एक 3 लाख खर्च करून हो ग्रावंड तयार केला आणि तो ग्रावंड तयार जाल्ल्याक आयज कमीत कमी आमचे 10 टुर्नामेंट जाल्यात. आणि 10 टुर्नामेंट म्हटल्यार प्रत्येक टुर्नामेंटाक जर पळोवपाक गेल्यार 10-15 लाखाची एक उलाढाल. खास करून पळोवपाक गेल्यार 10 टुर्नामेंट हांगा जाला, संजू बाब सांगतलो. पण जवळ जवळ 1.5 कोटी आमी हांगासर जो प्रायजीस जो इन्वेस्ट हांगा जाला. सो हांव एक सरकाराच्या माध्यमान म्हणजे एक सरकाराकूय एक सांगूंक सोदता. तशेंच आमचे माजी हांगा आमदार आसा दयानंद भाई सोपटे, ते एक सरकाराचे एक बीजेपीचे एक जाण आसात. तशेंच हांगा रुलींग म्हणजे एक MLA आसात हांगा जे विधानसभेन आसात आमचे विरेश बाब, तेंचे कडेन रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी आमकां एक सपोर्ट दिवचो, जेणे करून मांद्रेच्या भुरग्यांक लागून एक ग्रावंड बरो मेळचो. आणि हांव खरोखरच सगळ्यां कडेन मागता की हे मांद्रे भंडारी बॉयज ज्यांच्यांनी हो टुर्नामेंट घडोवन हाडला तेंचे नेटान ताळयो मारून तेंचे कौतुक आनी अभिनंदन करचे. तशेंच हांव तेंचे कडेन एक भविश्यान तेंच्या फुडेल वाटचालीक शुभेच्छा दिसता. आणि हे आमच्या भंडारी बॉयज जे प्लेयर्स आसात, जे आमचे भुरगे आहात भंडारी स्टुडंट, तेंचो एक सत्कार तेंचो भोवमान करून खरोखरच एक गर्व म्हणजे एक मी भंडारी आहे पण तेंचे प्रत्येक जर्सीचेर आसा तेंच्यांनी एक दाखोवन दिलें की एक समाजान अशें कार्य करचें जेणे करून जे आमचे फुडेल जी पिढी आसा तांकां एक बरो वाव मेळचो. आणि खरोखरच हांव भंडारी बॉयजांचे कौतुक करता, अभिनंदन करता. म्हाका हांगा आपयल्या बद्दल देव बरें करूं म्हणटा. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय बाळा नाईक सर, आपले मनपूर्वक आभार. संकल्प एकजुटीचा प्रत्येक भंडारी लाख मोलाचा हे ब्रीदवाक्य घेऊन आमच्या भंडारी बॉईज मांद्रेमने या स्पर्धेचं आयोजन केलंय. आपले मनपूर्वक आभार या मनोगतासाठी. यानंतर मी विनंती करतोय गोवा राज्यातील OBC बांधवांचं नेतृत्व करणारे सन्माननीय मधु नाईक सर साहेब आपलं मनोगत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण व्यक्त करावं. मांद्रे भंडारी बॉयसांनी आयोजित केल्ल्या ह्या समारंभाक प्रेजेंट रावपाक खोशी दिसता. सकाळींच फोन केलो, हांवें येस म्हणून येयलो. ह्या कार्यक्रमाक हजर आशिल्ले आमचे गोंयचे आमदार सांतांद्रेंतल्यान बाब विरेश बोरकार माझे मित्र, त्यानंतर माजी आमदार दयानंद सोपटे, किरण कांदोळकर, सरपंच मांद्रे आणि इतर सगळे गडेकार आणि बाकीचे सरपंच पंच आणि सत्कार मूर्ती. बरो सोहळा जाला. हांव एक 2च विशय उलयतां, स्पोर्ट्साचेर हांव उलयना. एक विरेश बोरकाराक याद करता की एक नोटिफिकेशन इश्यू केलें गोवोरमेंटान, ट्रेनिंग फॉर ST, SC एंड जनरल कॅटेगरी. जनरल, एक ST, एक OBC, एक SC. OBC प्रतिनिधी दिले ना. CM कडे विषय मांडलो हांवें. ट्रेनिंग इन नेताजी स्पोर्ट्स स्टेडियम पंजाब. आमी टॅक्सपेयर OBCक सोडून जावपाचें ना. CMन मान केलां. तें नोटिफिकेशन आमी डिपार्टमेंटाक धाडलां. तें मातशें प्लीज फॉलोअप कर की OBCक वरून ST, SCक मेळ्ळा. जनरलाक 6, OBCक 3 संकल्पान डिमांड केल्ले. डिमांडाचेर स्पोर्ट्साच्या मिनिस्टरान एश्युअर केलां, अजून नोटिफिकेशन जावना. त्या नंतर भंडारी हो OBCंतल्यान मोठो घटक. गोंयभर जेन्ना भोंवता तेन्ना लोक गोंयच्यान पळयता भंडारी आनी OBCचें नेतृत्व करचें. हांव फुडें चल्लों. आमकां जो आतां बिंदेश्वरी प्रसाद मंडल, जाका लागून आमकां इज चेअरमॅन फॉर 2nd नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासीस. रिजर्वेशन ड्राफ्ट तेणें केल्लो, तेका लागून आमकां मेळ्ळां. 7 ऑगस्ट 1990 VP सिंगान रिजर्वेशन आमकां दिलें. अजून इम्प्लिमेंट जावना 27%. त्या खातीर प्रयत्न जावपा जाय. आतां म्हाका सरपंच म्हणटालो रिजर्वेशन जेन्ना जेन्ना पंचायतींनी आनी म्युनिसिपालिटीनी येता तो इम्पेरिकल डेटा ना म्हणून आमचे OBCचे पंचायतचे रिजर्वेशन वर्ड्स कमी करतात. सरपंचाक सांगला मिटींग आपय मांद्रे आनी पेडणेच्या सगळे सरपंचांची,
तो विशय हांव घेता. इम्पेरिकल डाटा फुडली पंचायतीचे म्युनिसिपालिटीचे इलेक्शन येवचे पयलीं इम्पेरिकल डाटा जावपा जाय एंड एज पर डाटा तें इलेक्शन जावपा जाय. दुसरो विशय सोपटे सर हांगा आसा आनी विरेशा कडेन खूब फाटी उलयलां हांव. रिजर्वेशन इन पोस्ट ग्रॅज्युएशन आतां एक भुरग्याचो दोतोराचो सत्कार जाल्लो हांगा. हो मोठो विशय आसा. रिजर्वेशन इन पोस्ट ग्रॅज्युएशन हो आमकां क्लिनिकल सिटाक दिवना. 2004 एडमिशन फॉर PG बाय मेरीट हे रुल्स आशिल्ले. हांव कॉन्स्टंट 4 वर्सां एकटो भोंवलां, फॉलोअप केलां, तुमकां सांगया मेमोरंडम दिल्याक. आनी आतां दोतोर प्रमोद सावंतान 2023 मेक पॉलिसी सरकारची नोटिफाय केल्या. PG रिजर्वेशन फॉर OBC ST SC आनी अंदू 12 भुरग्यांक रिजर्वेशनान नॉन क्लिनिकल सीट आमकां मेळ्ळ्यात. तितूंक भंडारी आसा, स खारवी समाजाचे आसा, 12 भुरग्यांक मेळ्ळा. पूण म्हाजो प्रयत्न चालू आसा हे वर्स आमकां क्लिनिकल सीट PG इन ऑर्थोपेडीक, हार्ट सर्जरी, गायनेक हेजेर म्हाजो प्रयत्न चालू आसा. हे असेंब्लीक तुजे कडेन मागता. हे असेंब्लीन तुवें ठराव मांड, विधेयक कितें मांड, क्वेशन घाल, पूण CMची अश्युरन्स जाय. अंदू आमकां PG क्लिनिकल सिटार रिजर्वेशन जाय इतलें सांगून तुमकां सगळ्यांक देव बरें करून म्हणटा आनी मागीर 2 शब्द सोंपयता. धन्यवाद मधु नाईक सर, आपले मनपूर्वक आभार आहेत. असं म्हणतात की पक्षिणी उडे आकाशी, लक्ष तिचे पिल्लांपाशी. क्रिकेटच्या स्पर्धेत जरी आले तरी सुद्धा मधु नाईक सर यांचं लक्ष आपल्या OBC बांधवांकडे आहे आणि त्यामुळे संधी मिळताच त्यांनी आपले प्रश्न थेट विधानसभेपर्यंत कसे जातील याच्याकडे ज्यांनी लक्ष जास्त दिलं आहे. मधु नाईक सर, आपले मनपूर्वक आभार. असं नेतृत्व OBC समाजाला लाभलंय हे खरोखरच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमचे मित्रवर्य, ध्रुव ट्रॉफीच्या आयोजनाच्या माध्यमातून आणि ध्रुव पारसे या संघाचे मालक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर, गोवा राज्यात, कर्नाटकाच्या बाहेर सुद्धा ज्यांची ओळख आहे असे मित्रवर्य सन्माननीय दीपकजी कलंगुटकर यांचं स्वागत होत आहे. भाऊ, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ध्रुव पारसे संघाचे सर्वेसर्वा आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय दीपकजी कलंगुटकर यांचं स्वागत भंडारी बॉईज मांद्रेम आयोजित भंडारी चषक 2024च्या निमित्तानं. भाऊ, आपल्याला पुन्हा विनंती असेल धारगड एक्स सरपंच अनिकेत साळगावकर यांचं स्वागत सुद्धा आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावं. पारसेचे नागरिक प्रदीप मालदार साहेब यांचं सुद्धा स्वागत होत आहे. भाऊ, पुन्हा एकदा आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते प्रदीप मालदार यांचं सुद्धा आपण स्वागत करावं. यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आमचे मित्रवर्य दीपक भाई कलंगुटकर यांना विनंती असेल आपल्या मार्गदर्शनासाठी. भंडारी चषक 2024 याच्या फायनलीक आणि फायनलिकाच्या प्रेझेंटेशन सेरेमनीच्या पयलीं जे उद्घाटन जाला, या उद्घाटन सोहळ्याक व्यासपीठाचेर सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर, आदले ह्या भागाचे आमदार दयानंद सोपटे, थिवी मतदारसंघाचे फाटले आमदार किरण कांदोळकर, या गांवचे सरपंच प्रशांत नाईक, पारसे सरपंच अजय, मोर्जी सरपंच मुकेश, सगळे तालुक्यातल्या वेगवेगळ्या पंचायतीतले लोकप्रतिनिधी हांगर जमलेले सत्कार मूर्ती समाजाचे मधु नाईक हांगासर ज्यांचो सत्कार जाला हे माजी SP साळगांवकर. समोर असलेले सगळे क्रिकेट मोगी, महेशान सांगला फक्त 2 मिनटां उलय म्हणून, पण हे स्पर्धा मुळान घडोवपाक ताका 2 वर्सां लागल्यान. 2 वर्सां पयलीं त्याच्या मनान येयल्ली संकल्पना म्हणजे हांगासर जेन्ना मानरेम चॅम्पियन्स ट्रॉफी जाल्ली त्या वेळार 2 वर्सां पयलीं ताणें हें सांगलेलें की आमी ही अशी एक भंडारी चषक म्हणून आमी करपाक जाय म्हणून. आनी त्याच्या नंतर ताका हें घडोवन हाडपाक सादारण 2 वर्सां लागल्या. स्वप्न खऱ्या अर्थान साकार जाला. चड वेळ घेयना, पण ज्या पद्दतीन ही एक आगळी वेगळी स्पर्धा म्हाका दिसता देशान भंडारी समाज टेनिस क्रिकेट चषक हें पयलें आसतलें आनी येद्या व्हट्या इनामाची जर सर्त खंयची आसात जाल्यार ही मांद्र्यान जाल्ली ही पयली स्पर्धा आसतली. हो तेणें पांयंडो घालून दवरला. इतर हांगासर अनेक व्यासपीठावर वेगवेगळ्या तालुक्यांसून येयल्ले, वेगवेगळ्या मतदारसंघांसून येयल्ले भंडारी समाजाचे प्रतिनिधी आसात. हांव मागतां की हो जो वारसो आसा महेशान घालून दिल्लो मांद्रे गांवांसून,
हो असोच फुडें व्हरचो, कारण टेनीस क्रिकेटीक जर पळयलें जाल्यार दिसान दीस एक वेगळें इम्पॉर्टन्स मेळटा. म्हणजे जर लेदर बॉला पेक्षा टेनीस क्रिकेटीक प्रेक्षक वगैरे गोंयांत हे चड मेळटात. आणि मांद्र्यान ह्या वर्सा जर पळोवपाक गेले जाल्यार पूर्ण तालुक्या भितर मारण्या गांवांतूच जर मांद्र्यान पळोवपाक गेले जाल्यार टेनीस क्रिकेटीक एक वेगळी परबणीच लागलेली. म्हणजे म्हाका दिसता सादारण ना म्हटल्यार कमीत कमी म्हाका दिसता 50 लाख ते कोट भरचे प्रायजान हांगासर जातली. म्हणजे ज्या वेळार ह्या शेतान जेन्ना 2 बॉलाची ओव्हर जाताली तो खेळ पूर्ण बदलून आज नीड नेटकें आयोजन म्हणजे खंय पळोवंक मेळत जाल्यार ते मांद्र्याच्या ह्या शेतान पळोवपाक मेळटा. दुर्दैव आमचें की हांगासर आमचे कडेन आज एक जरी प्रतिनिधी असले जाल्यार तेंचे कडेन हांव कैफियत मांडटा की सरकार दरबारी इतल्यो योजना आसून सुद्दां आमकां पेडण्याक एक सुसज्ज अशें ग्रावंड ना, सावड्डा आसा पण ते सुद्दां आमकां तेचो उपभोग घेवपाक मेळना. हांव विनंती करता की तुमी हांगासर एसेंब्लीन आसात आणि त्याच्यामुळे हो केन्ना तरी हो विशय तुम्ही थंय काढा आणि ते तरी एक ग्राउंड जे आसा जे नॅशनल गेम्स जावन गेल्यो अजूनही तरणाट्यांच्या ह्या सुवादीन ना ते किंबहुना ह्या पावसाच्या नंतर तरी मेळचे याचे थोडे प्रयत्न करा. वायट दिसता की तुम्ही सांतांद्रे सुद्दां आमकां ही तुमचे कडेन कैफियत मांडची पडटा. हरकत ना, तुम्ही ह्या आमच्या समाजाचे नेते आसात त्याच्यामुळे हांव तुमचे कडेन ही कैफियत मांडटा. देव बरें करूं. म्हाका आफोन जो आयोजकान जो मान दिलो आणि म्हाका हांगासर म्हाजें मनोगत व्यक्त करपाक दिलें हांव आभार व्यक्त करता. आणि चड करून बादल आसात, समीर आसात, अशोक नायक आसात हेंचेय हांव चड काळजांतल्यान आभार व्यक्त करता, कारण ते ऑल द वे सिंधुदुर्गांतसून हांगर येतात आणि हे जे चलचित्र जे आसा जे आमी फाटल्यान जे कोण येतात तांकां ते हुबेहूब त्या पयल्या गेमींचे चित्र जे आसा हे उबे करून दाखयता. हांव तेंचे खरेंच मनानसून हांव आभार व्यक्त करता. तेंचो टेनीस क्रिकेटीक असोच मोग आसो. देव बरें करूं. धन्यवाद दीपक भाई, आपले मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी आम्हा सर्वांवर प्रेम केलंय. अनेक वर्ष आम्ही सिंधुदुर्गातून येऊन गोवा राज्यात स्पर्धा केल्यात, पण आज अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आज या स्पर्धेत आम्ही उपस्थित आहोत. मी, माझ्यासोबत समीर पांढरे, संतोष मर्ये, अशोक नाईक सर येऊ शकले नाहीत, श्याम वाक्कर सर येऊ शकले नाहीत, पण योगायोगाने गोवा राज्यात आणि सिंधुदुर्गात ज्या कॉमेंटेटरना सगळ्यात जास्त डिमांड आहे ते टॉपचे 5ही कॉमेंटेटर भंडारी आहेत आणि ते भंडारी म्हणून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. इतर सर्व समालोचक जे भंडारी नाही आहेत पण ते सुद्धा टॉपवर आहेत, कोणालाही कमी लेखायचं नाहीये. पण भंडारी समाज बांधव एखाद्या क्षेत्रात करायचं ठरवलं की अगदी उच्च कोटीचं करतं. त्याचं हे उदाहरण या ट्रॉफी आपण पाहतो आणि संपूर्ण गोवा राज्यात, महाराष्ट्रात या ट्रॉफी हाऊससाठी जे नाव खूप आदरानं घेतलं जातं, सदा स्पोर्ट हाऊसचे मालक भंडारी बांधव सदा धुरी, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आणि या दरम्यान मी विनंती करतो थिबी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय किरणजी कांदोळकर साहेब यांना. किरण भाई, आपण आपलं मनोगत भंडारी चषक 2024च्या निमित्तानं आपण व्यक्त करावं. तत्पूर्वी भाऊ आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते सदा स्पोर्ट्स हाऊसचे मालक भंडारी बांधव सदा धुरी यांचा सन्मान आपण संपन्न करावा. ऐकूया मनोगत सन्माननीय माजी आमदार किरणजी कांदोळकर साहेब. भंडारी बॉयज मांद्रेम हांच्यांनी आयोजीत केल्या ह्या टुर्नामेंटाक सांतांद्रेचे आमदार बाब विरेश बोरकर, आदले आमदार बाब दयानंद सोपटे, हे गांवचे सरपंच प्रशांत नाईक, दुसरे सरपंच बाब गडेकर, बाब कलांगुटकर, जे आदले DSP बाब चंद्रकांत साळगांवकर, बाब दीपक कलांगुटकर, ह्या वाठारांतले तशेंच ह्या तालुक्यांतले विविध पंचायतींतले पंच मेंबर, डेप्युटी सरपंच, सरपंच, माजी सरपंच, माजी पंच, ज्यांचो सत्कार जाला, हे विविध क्षेत्रांतले बरें काम केल्ले आनी विविध क्षेत्रांत अजूनय वावुरपी हे सगळे मांद्र्या गांवचे सत्कार मुर्ती हो टुर्नामेंट खास करून ज्यांच्यांनी ऑर्गनायज केला, जे मांद्रेम बॉयज, मांद्रेम भंडारी बॉयज ह्या पंगडाचे सगळे महेश किंवा त्यांचे सगळे वांगडी, महेश आसा, नागवेकर आसा, बाकींची
नांवां मागीर पण सगळे जे मांद्रे भंडारी बॉयज यांचे सगळे वांगडी तशेंच टिमी आनी सगळे क्रिकेट मोगी जेन्ना एक 7-8 दीस व 5-6 दीस पयलीं जेन्ना एक व्हिडिओ व्हायरल जालो, व्हायरल इन सेन्स व्हिडिओ तुम्ही पोस्ट केलो सोशल मिडियाचेर, हांगीचे दिसता म्हाका दिसता हांव भंडारी समाजाच्या ग्रुपान आमचे भंडारी समाजाचे जे सोशल मिडियार ग्रुप आहा हे 15-20 तरी आहा व तेज्याहून सुबेसूय आहा, वचत तो आमकां ऍड करीत आसता. हे सगळ्या ग्रुपांनी तुमचो हो जो व्हिडिओ आसलो हो सोशल मिडियाचेर येयलो, तशेंच जे बाकीचे मिडिया ग्रुप असतात किंवा बाकीचे हेर ग्रुप आहा ह्या ग्रुपांचेरूय ही चर्चा जाली. एकामेकाक विचारपाक लागले की खंयसर हो टुर्नामेंट वो सगळ्यो गजाली जावपाक लागल्यो. म्हाका दिसता हितूनसून मांद्र्या जे मांद्रे भंडारी बॉयज आहा हांच्यांनी हो उपक्रम करून ह्या मांद्र्या गांवचे नांव गोंयभर तशेंच सिंधुदुर्गान महाराष्ट्रानूय पावयलें. हांव जे भंडारी बॉयज मांद्रे आहा हांचे खऱ्यांनीच हो उपक्रम केल्ल्या बद्दल अभिनंदन करता, मनापासून अभिनंदन करता. तशेंच आयज ज्यांचो सत्कार जाल्लो आसा हांगा वेगळे वेगळे क्षेत्रांतले लोक, ते मागीर पुलीस डिपार्टमेंटांतले आसूं, एक्स सरकारी नोकर आसूं किंवा आर्मींतले आसूं किंवा बाकीचे राजकीय क्षेत्रांतले आसूं, हेंचो सगळ्यांचो जो सत्कार घडोवन तुमी हांगासर हाडलो वो एक येणारे फुडले पिळगेक पावडो. आयज ज्यांचो सत्कार जालो तेंचो जालो, तांकां मनाक खोशी जातली, तेंचे फॅमिलीक तेंच्या परिवाराक खोशी जातली की कोणी तरी आमची दखल घेतली. पण येणारी पिढी हांगासर आसा तोय विचार करूंक शकता की आपणें जर बरें काम केलें, आपणें जर गांवां पासत बरें काम केलें जाल्यार कदाचित फुडें आपलो सुद्धा हे तरेचो सन्मान जातलो. कोणाक वो दिसपाक वो सन्मान एक शाला पुरती आसना किंवा एक मॉन्युमेंट दिलो, एक बुके दिलो इतलोच आसना. सन्मान जावप कोणाचो ही मोठी गोष्ट आसता तेज्या पासत, तेज्या परिवारा पासत आनी खास करून तेज्या गांवा पासत. आयज हांव खऱ्यांनीच भाग्य हो मांद्रे गांव म्हणटा तेज्या भितर इतले कलाकार, इतले कलागुणी आनी इतले बरे लोक आसात ज्यांच्यांनी आपल्या गोंयच्या वेगळे वेगळे वाठारांत आपले योगदान दिले. खऱ्यांनीच मांद्रा गांवांत इतले जर आसात जाल्यार गोंयभर एक पंचायतीन जर इतले लोक आसूंक शकतात जाल्यार, आनी ते बी भंडारी समाजाचे म्हणटा हांव, बाकीचे आसतलेच पण गोंयभर भंडारी समाजाचे असले कर्तृत्ववान लोक हे कितले आसतले हो आमी विचार करपाक जाय. म्हाका प्रशांत बाब तुमचो सरपंच हांगासर उदा आमी चवकशी करी कितल्यो टिमी, बाकीच्यो सगळ्यो गोश्टी. ग्रावंड बरो आहा, ग्रावंडा बद्दलूय उलयलो बाब, दिपकूय उलयलो, बरी गोश्ट आहा. हांगा दयानंदूय आहा, विरेशूय आहा, विरेशाचेर सगळ्या माथ्यार ठोपला की प्रत्येक गोश्ट म्हणटा तूच काड वयर. बरी गोश्ट आहा, कित्याक आमदार आहा कोणाची अपेक्षा असतात तो काडटलोय. पण एक सांगिनशें दिसता वायट धरचें न्हू कोणी, खास करून तुमी वायट धरचें. सॉरी तुजें नांव घेवपाक विसरलो, मधू नायक ओबीसी चेअरपर्सन आमचो. बाकीची कोणाची नांवां बी घेवंक ना, राग धरनाका. सरकारा कडसून ग्राउंड करून मात घेवं नाका, तुमची जमीन वयतली. हेचे कारण हांव आमदार आसतना आमी आमच्या भागांनी ग्राउंड करून पळयल्ले जेचो फायदो थंयसरल्या लोकलांक कांयच जायना. स्पोर्ट्स डिपार्टमेंट आपल्या ताब्यान दवरता आनी तेजे मेंटेनन्सूय करिना. हे जर जावचें ना जाल्यार पयलीं तुमी एश्युरन्स घेवचे पडटले की ह्यो गोश्टी जावच्यो ना, तेन्नाच सरकारा कडसून ग्राउंड करून घेवचो. कित्याक येणाऱ्या काळान हो ग्राउंड जो आहा हो तुमचो ग्राउंड आहा, तुमचे मालकीचो आसतलो, तुमी टेनंट आसतले, तुमची शेतां ही ती काडून कोणाक दिवप आनी फाल्यां तुमच्याच वाड्या वयल्या भुरग्यांक हांगा खेळोंक मेळना जाल्यार एक वेगळी गोश्ट जातली. हें घडलेलें आहा, गोंयान घडलेलें आहा वेगळ्या वेगळ्या भागान. जितली एसएजीन जितले ग्राउंड बांदलेले आहा, खास करून हांव सांगता म्हाजे कडेन प्रूफ आहा, हांव कितें बेश्टो उलयना. असनाड्यान हांवेनूय ग्राउंड बांदलेलो. आयज त्या भुरग्यांक सारको खेळोंक मेळना ना म्हटल्यार मेंटेन जायना. तेज्या पेक्षा म्हाका हें आहा पळय, हे वर्सान वर्स तुमी रोलर बिरोल भोंवडोन कितें खर्च करतले आनी टुर्नामेंट करतले तेच सुंदर आहा. हो ग्राउंड इंटरनॅशनल लेवलाचो ग्राउंड दिसता हांगासून जर पळयत जाल्यार. तुमचे अभिनंदन, जो तुम्ही केल्यात पळय सगळ्या भुरग्यांनी मेळोन, तुमचे अभिनंदन. सरकारा कडसून जे मेरेन एश्युरन्स गावचे ना की खरेंच तुमकांच दितलो हो ग्राउंड करून, ते मेरेन ग्राउंड तुमची जमीन बेश्टी दिवं नाका. सो कोणाक
गैर वयतले कोणी सरकार दरबारी कोणी आसतले तेंच्यांनी गैर धरचे न्हू, पूण हांव हे फॅक्ट उलयलां. हांव भंडारी समाजाक तुमी एकी कडेन हाडपाचो जो प्रयत्न केलो तेका लागून हांव मांद्रेम भंडारी बॉयज आनी तेजे सगळे वांगडी जितले जाण तुमी हांगासर वावुरलेले आहा, ज्या बऱ्या हेतून वावुरलेले आहा, म्हाका दिसता एकीकरण करप, एकी कडेन हाडप ही सगळ्याहून म्हत्वाची गोष्ट आहा. आयज ज्यो दोनूय टिमी हांगासर बार्देज आनी सिंधुदुर्ग जे फायनलीक पावल्ले आहा, हांव तांकां इन एडवान्स शुभेच्छा दिता आनी म्हजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. धन्यवाद सन्माननीय किरणजी कांदोळकर साहेब, आपले मनपूर्वक आभार. आणि खरोखरच जसं आपण सांगितलं तसा या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत पोहोचली. यावर्षी फक्त गोवा आणि सिंधुदुर्ग या प्रभागातले हे खेळाडू होते, पण रत्नागिरीमधील काही संघमालक नाराज झालेत, अलिबागचे काही भंडारी समाज बांधव नाराज झालेत की यावर्षी आम्हाला संधी मिळत नाहीये. पण या सर्वांसाठी आणि महेशभाई, संजूभाई, यावर्षी ही स्पर्धा ऑल गोवा आणि सिंधुदुर्ग झाली. पुढच्या वर्षी याच मैदानावर जो जय भंडारी चषक असेल तो ऑल इंडिया लेवलचा नक्कीच असेल. हा विश्वास ज्यांना यावर्षी स्पर्धेत सहभाग मिळाला नाही त्या सर्वांना मी देतोय. आणि यानंतर मी विनंती करतोय माजी आमदार सन्माननीय दयानंद सोपटे साहेब यांना आपल्या मनोगतासाठी. भंडारी समाजाचे आराध्य दैवत देव रुद्रेश्वराक करून भंडारी समाज बॉयज मांद्रे आयोजित या 2024 क्रिकेट चषक जे आयोजित केल्ले आहा, आज खरें म्हणजे फायनल बक्षीस वितरणाचो कार्यक्रम आसा. त्याच बरोबर प्रामुख्यान अभिनंदन करता हांव या गांवचे आमचे प्रथम नागरिक सरपंच माझे मित्र बाळा नाईक, दुसरे महेश कोणातकर, तिसरे आमचे संजय नागवेकर, बाकी सगळे ह्या मांद्रे गावचे भंडारी समाजाचे आमचे मित्र ज्या पद्धतीन हे घडवून हाडले आणि घडवून हाडटाना ह्या समाजातले ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांत कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, वेगवेगळ्या गव्हर्मेंट डिपार्टमेंटाचे निवृत्त अधिकारी असो, एका ह्या व्यासपीठाचेर आफोन हाडून मान सन्मान दिलो. साहजिकच या व्यासपीठाचेर उपस्थित पयली सुवातेर ओबीसी समाजाचे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बाब मधु नाईक, त्याच बरोबर मांद्रे गावचे सरपंच बाब प्रशांत नाईक, पारसे गावचे सरपंच आमचे अजय कळंगुटकर, त्याच बरोबर मोर्जे गावचे सरपंच मुकेश केडेकर, व्यासपीठाचेर आजी माजी सरपंच मेंबर ज्यांचो सत्कार केलो, सत्कार मूर्ती तुमचे सगळ्यांचे आणि हे भंडारी समाज मांद्रे बॉयज ह्यांच्या वतीन मनापासून तुमचे अभिनंदन करता. साहजिकच आसा अभिनंदन हे साठी करता की धाडस जे दाखयले, म्हाका दिसता मांद्र्यान पयले फावटी धाडस दाखयले की एखाद्या समाज जो ह्या गोंयान व्हडलो समाज हो भंडारी समाज, ह्या भंडारी समाजाच्या नावान एक टुर्नामेंट आयोजित केलो. म्हाका दिसता हो पायंडो घातलेलो आसा. बाब दीपक कवणकरान म्हटला तशें जरी हे चषक 2024 जरी असले जाल्यार म्हाका दिसता ही ह्या चषकाची भंडारी समाज चषक ही सुरवात आहा, शेवट हो नक्की नसतलो. हांव विनंती करता सगळ्या माझ्या भंडारी समाजाच्या भावांक की हे दर वर्सा ह्याच नावान तुम्ही हो क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनायज पहिले फावटी या समाजाचे वेगवेगळे ज्यांच्यानी ह्या गोंयान वेगवेगळ्या क्षेत्रांत जशें हांवें म्हटलें तशें शैक्षणिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, नाट्य क्षेत्र असो, वेगवेगळे आमचे म्हणजे आमचे पोलीस डिपार्टमेंटाचे रिटायर आमचे SP बाब साळगांवकर हे असो, यांची खंय तरी याद केली. म्हाका दिसता अशी याद कोणी ह्या व्यासपीठाचेर करूं नसली, तेंचो मान सन्मान करूं नसलो. परत एकदा तुमचे सगळ्या मनापासून अभिनंदन करता आणि आज भंडारी समाजाच्या सगळ्या भावाकडे मागता की हे नाव आम्ही जसे म्हणतात की गोंयान सगळ्यान व्हडलो समाज 60%, 62%, 65%, फक्त आम्ही म्हणान वगी रावया नाका.
त्याच पद्धतीन ह्या समाजा खातीर काम करया. त्याच पद्धतीन ह्या समाजाचे जे आमचे हुशार भुरगे आहात त्यांच्या खातीर खंय तरी आपल्या परीन योगदान दिवया आणि खऱ्या अर्थान दाखोवन दिवया की ह्या गोंयान फक्त आमी 60%, 62%, 65% ना, पण वेगवेगळ्या सरकारी क्षेत्रांत वेगवेगळ्या सरकारी जी खाती जी आसात, हांव तो अभिमानान सांगता, आमचो एक भाव एक्सायज असिस्टंट कमिशनर बाब पेडणेकर हांगा बसलेले आसात. बरें दिसता नांवां घेवपाक. अशें कोण तरी ह्या व्यासपीठाचेर हाडपाची गरज आसा आनी आमी जर हाडटले जाल्यार प्रत्येक भंडारी समाज भावांनी विचार करपाची गरज आसा. आमचो नव्यानच PSI जाल्लो बाब नितीन नायक ह्या व्यासपीठाचेर आसा. भावनो खरेंच ही जर गोष्ट आमी जर केली तरच खंय तरी आमी आमची ताकद आमी दाखोवं शकतात आनी ही ताकद दाखोवपाची गरज आसा. हांव म्हणिना राजकारणा खातीर, आमी इतलेंच म्हणया की ह्या समाजाच्या हुशार भुरगे जे आसात हेका हुशार भुरग्यांक वयर हाडच्या खातीर प्रत्येकान आपापले पर्यंत मदत करया आणि दी भंडारी हे नाव फुडें व्हरया. परत एकदा तुमचे सगळ्यांचे प्रामुख्यान महेश कोनाडकर बाब, प्रशांत म्हणजे सरपंच बाब, आमचो संजय, तुम्ही सगळे यांचे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करता आणि माझे भाषण सोपयता. देव बरें करूं. धन्यवाद दयानंद सोपटे साहेब. पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार आहे, स्वागत सुद्धा आहे. अजूनही काही मनोगत बाकी आहेत, पण तत्पूर्वी आपल्या सर्वांना ओढ लागली महाअंतिम सामन्याची. दी ग्रेट ग्रँड फिनाले मांद्रेम भंडारी बॉयज आयोजित भंडारी चषक 2024. अंतिम फेरीत पोचणारे दोन संघ सातेरी माऊली युवराज स्पोर्ट आणि बारदेस स्ट्रायकर. दोन्ही संघ आपण लाईनअप करून घ्यावी. दोन्ही संघ चला त्वरित, प्लीज हरी अप, प्लीज कोऑपरेट. लाईनअप करून घ्या. टीम वेंगुर्ला सातेरी माऊली युवराज स्पोर्ट, टीम बारदेस स्ट्रायकर्स. बी रेडी फॉर टॉस अँड लाईनअप. कॅप्टन बबल टीम घेऊन मातशी ग्राउंडार येवपाचो. अजूनही एक महत्त्वाचं मनोगत आमदार विरेशभाई बोरकर यांचं बाकी आहे, पण अजून बऱ्याच मागण्या विरेशभाई आपल्यापर्यंत पोचवायच्या आहेत. त्यामुळे आपल्या मनोगतासाठी आम्ही थोडासा आपला वेळ घेऊ इच्छितो. थोड्या वेळाने हे मनोगत आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी मैदानाच्या दिशेने दोन्ही संघ लाईन अप करतील. बोथ द कॅप्टन सातेरी माऊली युवराज स्पोर्ट, बारदेस स्ट्रायकर बी रेडी. श्याम कलंगुटकर, एक युवा आवाज आमचे भंडारी बांधव या स्पर्धेच्या निमित्तानं, या स्पर्धेत ज्यांचा आपण आवाज ऐकला, श्याम कलंगुटकर, आपल्याला विनंती असेल पुढील सूत्र आपण सांभाळावी. आणि त्याबरोबरच माझी विनंती असेल मांद्रेम गावचे माजी सरपंच, आमचे मार्गदर्शक, मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याचबरोबर भंडारी चषक 2024 आयोजन समितीचे आमचे मान्यवर सन्माननीय महेशभाई कोनाडकर भाई, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना सन्मानपूर्वक मैदानाच्या दिशेने घेऊन प्रयाण करावं. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण सर्वांनी महेशभाई कोनाडकर यांच्या सोबत मैदानाच्या दिशेने प्रयाण करावं आणि मैदानावरील सर्व सूत्र ऐकून